नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. ती 7वी असामान्य व्यक्ती आहे अवंती कुलकर्णी. अवंती कुलकर्णी ही माहेरची हळवई. तिचे वडील श्रीहरी विद्यालय उगार इथे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. त्यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व होतं. साधी राहणी आणि निरगर्वी स्वभाव. तिच्या आई प्रियाताई हळबे त्या उत्तम कलावंत होत्या. त्यांचा आवाज मधुर, त्यामुळे त्यांनी म्हटलेली भजनं सर्वांनाच आवडायची. त्या कीर्तनही करायच्या. वाचनाची देखील खूप आवड. लेखनही करायच्या. त्यांचं व्यक्तिमत्व असं सर्व बाजूंनी समृद्धच आहे. शिवाय स्वभाव बोलका, त्यामुळे अनेक माणसं जोडली गेली. अवंतीचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उगारमध्येच झालं. पुढील शिक्षणासाठी तिने सायन्स शाखेची निवड केली आणि विलिंग्डन कॉलेज विश्रामबाग इथे प्रवेश घेतला. तिने 11वी-12वीसाठी गणित विषय निवडला. गणित तिला आवडायचं. गणित घेऊन BSc व्हावं आणि ट्युशन घ्याव्यात हा तिचा विचार. 12वीत असताना तिला वाटायला लागलं की गणितापेक्षा आपल्याला चित्रकला अधिक आवडते. तेव्हा तिने आपल्या बाबांना सांगितलं की मी 12वी नंतर चित्रकलेत करिअर करीन. पुण्याला श्रीयुत गुप्ते म्हणून एक मोठे चित्रकार आहेत. त्यांचे खाजगी क्लासेस पण आहेत. शिवाय त्यांचं आर्ट कॉलेजही आहे. तिथे तिने नाव नोंदवलं. डिप्लोमा पूर्ण व्हायच्या आधीच अवंतीचं लग्न झालं. लग्नानंतर काही वर्षांनी तिने आपली चित्रकलेतील करिअर खऱ्या अर्थाने सुरू केली. ती बघून बघून चित्र काढायची. हँडवर्क तिला विशेष आवडायचं. श्रीयुत गोविंद गारे हे खूप मोठे वारली चित्रकार होते. तिने यावरची बरीच पुस्तकं वाचली आणि हळूहळू बघून ती वारली चित्र काढायला लागली. 2011 साली मधुराणी प्रभुलकर या तिच्या सोसायटीत राहायला आल्या. त्या अवंतीला म्हणाल्या, माझ्या फ्लॅटमधील एका भिंतीवर वारली पेंटिंग करायचं आहे, ते तू करशील का? अवंतीने लगेचच होकार दिलं. ते तिचं पहिलं वारली पेंटिंग. मग तिने वारली पेंटिंगची एक कामं सुरू केली. हँडपेपरवर, कॅनव्हासवर, साड्यांवर वारली पेंटिंग, असे वारली पेंटिंगचे अनेक प्रोजेक्टवर तिने काम केलं. शिवाय कॉर्पोरेट लेवलवरही तिने काम केलं. त्या कंपनीचं नाव आहे हार्बिंजर. तिथे तिचे मिस्टरही काम करतात. त्यांच्या ऑफिसची 6 तत्त्व होती. ती तत्त्व वारली पेंटिंगद्वारे दाखवायची होती. एखादा विषय दिला ना तर त्यावर चित्र काढता येतं, पण वारली पेंटिंगमध्ये तसं नसतं. भूमितीवर आधारलेलं हे पेंटिंग असतं. नुसत्या बाहुल्या आणि त्यांच्या भोवतीला झाडं आणि झोपड्या एवढंच असतं. नाक डोळे असलं नसल्यामुळे चेहऱ्यावरच्या भावना काही दाखवता येत नाहीत. कॉर्पोरेट जगतामध्ये जे चालतं आहे त्याच्याशी निगडीत काही तत्त्व या वारली पेंटिंगमधून मांडायचा अभ्यास तिने केला. कंपनीची 6 तत्त्व अशी: मेरिटोक्रॅसी, ॲगिलिटी, डेव्हलपिंग पीपल कस्टमर, सेंट्रसिटी, प्रोफेशनलिझम, इन्क्लुझिव्हिटी म्हणजे तुमच्या कामात गती पाहिजे, अचूकपणा हवा, अचानकपणे काही बदल झाला तर तोही स्वीकारता आला पाहिजे. मग यासाठी तिने पहिल्या 3 चित्रात हरणं काढली. वारली पेंटिंगच्या पद्धतीनेच ती काढली. त्यातील पहिली 2 हरणं खूप जोरात पळणारी होती. तिसरं हरण पळता पळता एकदम दिशा बदलतं असं दाखवलं. म्हणजे वरील 3ही तत्त्वे तिने ह्या चित्रात दाखवली. अशा प्रकारे एकूण 6 चित्रं तिने काढली. पुन्हा भिंतीवर वारली पेंटिंगचं काम तिने सुरू केलं. सोसायटीमधील स्विमिंग पूलच्या संपूर्ण भिंतीवर तिने वारली पेंटिंग केलेलं आहे. एका गोशाळेच्या भोवती तिने हे पेंटिंग केलेलं आहे. एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या दवाखान्यात वेटिंग रूमच्या भिंतीवर खेड्यातील वातावरण तिने वारली पेंटिंगच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. एका पाळणाघरातील भिंतीवरही वारली पेंटिंग तिने केलं आहे. अशी एका पाठोपाठ एक अनेक अशी पेंटिंगची कामं तिने केली. तिला एक मोठं काम मिळालं. शाळेची 3 मजली इमारत होती. टेरेसला लागून असलेल्या 3ऱ्या मजल्यावरच्या भिंतीवर वारली पेंटिंग करायचं होतं. या शाळेत मुलांना काय काय शिकवलं जातं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा चालतात, हे वारली पेंटिंगच्याद्वारे दाखवायचं होतं. शिडीवर उभं राहून इतक्या उंचीवरच्या भिंतीवर एका मगात रंग घेऊन ही चित्र काढणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण तिने ते समर्थपणे पेललं. माणिक प्रभूंच्या आशीर्वादानंच हे होऊ शकलं असंच ती म्हणते. खरंच श्रद्धेचं बळ माणसाच्या हातून उत्तम कर्म करूनच घेतं. या माणिक पब्लिक स्कूल इथे केलेल्या वारली
भित्ती चित्रासाठी अवंतीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे भारतातील सर्वात मोठं वारली भित्तीचित्र काढल्याबद्दल पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यातही आलं. या भित्तीचित्राचं अनावरण परमपूज्य श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांनी केलं आणि मोठ्या समारंभात तिचा सत्कारही केला. यानंतर तिचा पुणे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात एका समारंभात सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त व्हॉइस ओव्हर्सचे शिक्षण अवंतीने केदार आठवले यांच्या सुप्रसिद्ध AK स्टुडिओ इथे घेतलं. तिने अनेक सिनेमे, डॉक्युमेंटरी, जाहिराती, ऑडिओ बुक्स यांना उसना आवाजही दिला. श्री गोंदवलेकर महाराजांची 365 प्रवचनं तिने तिच्या आवाजात रेकॉर्डही केली. एकंदरीत काय तर अवंती ही वारली पेंटिंगमधील एक यशस्वी कलाकार आहे. तिने ही कला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे केलेली आहे. अवंतीचं हे सर्व काम ऐकून तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. संसार सांभाळून ती इतकं सर्व काही करू शकते कारण तिची मेहनत, तिची जिद्द आणि तिच्या घरच्यांचा भरघोस पाठिंबा. तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला अनेक अनेक शुभेच्छा. तिचा फोन नंबर आपण ऐकूया. 7350000380 735 4 वेळा 0 380. अवंती, शतशः प्रणाम.